नमस्कार मंडळी. अस्सल खानदेशी मेजवानी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एकदम मऊ जाळीदार आणि बाजारात मिळतो अगदी तसाच खमण ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये मी अर्धा चमचा लिंबू पावडर, 3 चमचे साखर, त्यात थोडे पाणी टाकून मिसळून घेत आहे. वाट्या बेसन पीठ चाळून घ्यायचे आहे. चाळल्यामुळे त्यात गाठ होणार नाही. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक बॅटर तयार करायचे आहे. मग त्यात थोडं तेल, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. हातावर अर्धा चमचा सोडा घेऊन त्यात थोडं पाणी घालून आपल्याला बॅटरमध्ये तो मिक्स करायचा आहे. मग ताटाला थोडे तेल लावून ढोकळा आपल्याला एका कढईमध्ये स्टीम होण्यासाठी 15 मिनिटं ठेवायचा आहे.
15 मिनिटं झाल्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचं आहे की आपला ढोकळा तयार आहे किंवा नाही. आपला ढोकळा तयार आहे. आपली सुरी क्लीन आलेली आहे. त्यास आपल्याला आपला ढोकळ्याचं ताट खाली उतरवून घ्यायचं आहे. मी गॅस बंद करत आहे. मग आपण फोडणीचे पाणी तयार करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये मी थोडं तेल, त्यानंतर तेल तापल्यावर आपल्याला राई, जिरे टाकायचे आहे. मग त्यामध्ये मी थोडा कढीपत्ता टाकत आहे. माझ्याकडे कोथिंबीर नाहीये, तुम्ही असेल तर टाकू शकता. त्यामध्ये 3 चमचे साखर, अर्धा चमचा लिंबू पावडर, थोडं मीठ आणि पाणी टाकून आपल्याला पाणी गरम करायचे आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. 10 किंवा 15 मिनिटं पाणी थंड होऊ द्यायचं आहे. आपल्याला आपल्या ढोकळ्याचे स्लाइस तयार करून घ्यायचे आहे. ते स्लाइस तयार झाल्यानंतर आपण ते पाणी त्यावर ओतणार आहोत. बघू शकता आपला ढोकळा किती नरम आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण सर्व पाणी टाकून 1-2 मिनिटं राहू देणार आहोत. त्यात पूर्ण पाणी मुरल्यानंतर आपला ढोकळा खाण्यासाठी अगदी बाहेर मिळतो तसा तयार आहे. तुम्हाला आपल्या ढोकळ्याची रेसिपी आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.